हाय एव्हरीवन, डे 2 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. काल आपण सालासर बालाजी आणि खाटू श्यामजींचं दर्शन घेतलं आणि आजच्या डे 2 मध्ये आम्ही राजस्थान मधील अजून काही सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणं एक्सप्लोर करणार होतो. चला तर मग डे 2 ची सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा सकाळी सकाळी आम्ही दिवसाची सुरुवात एका गरमागरम चहाने करायचं ठरवलं. आमच्या हॉटेलच्या शेजारीच एक छोटीशी चहाची टपरी होती. तिथे आम्ही चहा आणि बिस्किट खाऊन मस्तपैकी दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर कालप्रमाणेच आजही आम्ही एक ऑटो बुक केली आणि आमच्या दिवसाचे सगळ्यात पहिलं डेस्टिनेशन जे होतं प्राचीन कुंडे, तिकडे गेलो. प्राचीन कुंडे हे खूप जुनं आणि धार्मिक महत्व असलेलं ठिकाण आहे. आम्ही तिथे पोहोचलो आणि आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये गेल्यावर एकाच परिसरात खूप छोटी छोटी मंदिरं पाहायला मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला दर्शन झालं ते म्हणजे चिंताहरणी गायत्री माता मंदिराचं. इथली गायत्री मातेची मूर्ती आकाराने छोटी होती पण खरंच खूप सुंदर होती. त्यानंतर आम्ही गेलो संकटमोचन हनुमान मंदिरात. इथे सुद्धा हनुमानजींची खूप छोटीशी अशी सुंदर मूर्ती होती. पण ह्या मंदिरातलं सगळ्यात लक्ष वेधून घेतलं म्हणजे इथलची एक पूर्ण भिंत. ही भिंत अखंड नारळांनी भरलेली होती. असं मानलं जातं की तुमच्या मनातली एखादी इच्छा असेल तर ती इच्छा मनात बोलून या भिंतीवरती एक नारळ बांधायचं आणि मनापासून केलेली इच्छा पूर्ण होते. त्यानंतर तिथेच एक विघ्नहर्ता गणेशजींचं एक सुंदर असं छोटंसं मंदिर आहे आणि प्राचीन कुंडाच्या परिसरातच खाटू श्यामजींचं एक छोटंसं सुंदर असं सजवलेलं मंदिर देखील होतं. या सगळ्या मंदिरांचं दर्शन घेतल्यावरती आम्ही पुढे गेलो. इथूनच साधारणतः 10-15 पायऱ्या खाली उतरल्यावरती आपण पोहोचतो ते प्राचीन कुंडाजवळ. कुंडाचं दर्शन घेतलं, पाणी अंगावरती घेतलं आणि पुढे गेलो. तिथे ते होतं ते म्हणजे पंचमुखी महादेव मंदिर. हे मंदिर खूप सुंदर होतं आणि पूर्णपणे मार्बल मध्ये बांधलेलं दिसत होतं. महादेवांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर जवळच आणखी एक हनुमानजींचं मंदिर होतं. ते मंदिर इतकं छान छोट्या छोट्या काचेच्या आकाराने खूप सुंदर पद्धतीने ते सजावट केलेलं होतं. तिथेच हनुमानजींचंही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ बाहेर फिरलो. आजूबाजूला छोटी छोटी दुकानं पाहिली. तिथे वेगवेगळ्या देवांची मूर्ती, फोटो, धार्मिक वस्तू खूप सुंदर पद्धतीने ठेवलेल्या होत्या. थोड्या वेळ तिथे फिरल्यानंतर आम्ही परत ऑटो करून निघालो ते म्हणजे आमच्या हॉटेलकडे. हॉटेलवरून आम्ही आमच्या बॅगा घेतल्या, गाडी घेतली आणि निघालो आजच्या दिवसाच्या पुढच्या डेस्टिनेशनकडे. आता आमचा प्रवास होता एका शक्तिपीठाकडे. तुम्हाला माहित आहे का, राजस्थानमध्येही 2 शक्तिपीठे मानली जातात. जसं आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत तसेच राजस्थानमध्येही 2 शक्तिपीठ आहेत आणि आम्ही आज त्यामधील एका शक्तिपीठाला भेट देणार होतो. हे शक्तिपीठ म्हणजे चामुंडा माता मंदिर. या मंदिराला शक्तिपीठ म्हणून विशेष धार्मिक महत्व आहे. अशी मान्यता आहे की सती मातेचा हात या ठिकाणी पडला होता, म्हणून हे ठिकाण शक्तिपीठ म्हणून मानलं जातं. आम्ही मंदिरात प्रवेश केला. मंदिराचं बांधकाम अजूनही सुरू होतं, ते काही पूर्ण झालेलं नव्हतं. मंदिराचं बांधकाम अजूनही सुरू होतं. आत गेल्यावरती आम्हाला सुंदर अशा छोट्या छोट्या मातेच्या मूर्ती पाहायला मिळाल्या. इथे फारशी गर्दी नव्हती आणि मंदिर परिसरही अजूनही पूर्णपणे विकसित असा झालेला दिसत नव्हता. पण मंदिरातलं वातावरण खूप शांत आणि प्रसन्न होतं. आम्ही काही वेळ तिथेच थांबलो. तिथलच्या पुजाऱ्यांनी आम्हाला मंदिराविषयीची माहिती दिली आणि मंदिराचं बांधकाम सध्या कोणत्या टप्प्यावरती आहे याबद्दलही सांगितलं. त्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर आलो आणि बाहेर आल्यावरती माझं लक्ष गेलं ते समोरच्या भिंतीवरती बसलेल्या या वानरसेनेकडे. मंदिराच्या परिसरात माकडं अगदी आरामात बसलेली दिसत. त्यानंतर मातेचे सेवक असलेले काळभैरवाचं मंदिर होतं, तिथे दर्शन घेतलं. शेजारीच हनुमानजींचंही मंदिर होतं. त्या मंदिराचं दर्शन घेतलं. मंदिराचा कळसही पाहिला. जवळच महादेवांचंही मंदिर होतं. अशा सगळ्या देवांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो तिथे जवळच असलेल्या सावित्री माता मंदिराकडे. हे मंदिर खूप उंचावरती असल्यामुळे इथे त्यांनी रोपवेची सुविधा केलेली आहे. मग आम्ही तिथेच रोपवेचे तिकीट घेतले आणि रोपवेकडे निघालो. रोपवेच्या ठिकाणी जाण्यासाठी सुरुवातीला साधारणतः 15 ते 20 पायऱ्या चढाव्या लागतात. पण तुमच्या सोबत वयस्कर व्यक्ती असतील किंवा ज्यांना पायऱ्या चढणं शक्य नसेल त्यांच्यासाठी इथे एक ओपन लिफ्टची सुविधाही आहे. माझी आजी असल्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी त्या लिफ्टचाच वापर केला. आजी लिफ्टने वरती आली आणि मग आम्ही सगळे थोडा वेळ तिथेच बसलो. त्यानंतर आमचा नंबर आला आणि आम्ही रोपवे मध्ये बसलो आणि सुरू झाला
एक सुंदर असा प्रवास. साधारणतः 4 ते 5 मिनिटांचा हा रोपवेचा प्रवास होता आणि या प्रवासात दिसणारा पुष्करचा व्ह्यू म्हणजे खरंच खूप जबरदस्त होता. रोपवे मधून जाताना एका ठिकाणी रोपवे काही वेळ थांबतो आणि तिथून आपल्याला पुष्करचा एक सुंदर नजारा पाहायला मिळतो. खाली दिसणारी हिरवळ, डोंगर आणि दूरपर्यंत पसरलेला परिसर सगळंच खूप सुंदर दिसत होतं. आम्ही सगळ्यांनी हा व्ह्यू मस्तपैकी एन्जॉय केला. आणि जर तुम्ही रोपवेने जात नसाल तर वरपर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीने रोपवेचा प्रवास करून आम्ही वरती पोहोचलो आणि मग गेलो सावित्री माता मंदिरात. मंदिर खूप उंचावरती असल्यामुळे इथे वारा खूप जोरात होता. वर गेल्यावरती जो व्ह्यू दिसला तो खरंच सगळा थकवा विसरून लावणारा होता. आम्ही सावित्री मातेचं दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथंच थांबून आजूबाजूचा सुंदर परिसर एन्जॉय केला. आणि इथे आल्यावरती एक गोष्ट पुन्हा जाणवली, ते म्हणजे राजस्थान म्हटलं की फक्त वाळवंटच आठवतं, बट राजस्थानमध्ये काही भाग असाही आहे जिथे पूर्ण ग्रीनरी आहे. हे सगळं पाहून आम्ही मग परत खाली आलो, रोपवेने खाली आलो आणि आम्ही निघालो पुष्कर मध्येच असलेलं एक ब्रह्माजींचं मंदिर आहे. अशी मान्यता आहे की भारतामध्ये हे एकमेव असं ब्रह्माजींचं मंदिर पुष्कर येथे आहे. तर त्या मंदिरामध्ये मस्तपैकी दर्शन घेतले. मंदिराचा कलर खूप सुंदर होता, युनिक होता. म्हणजे मी पहिल्यांदा असं मंदिराचं इंटेरियर बघितलं निळ्या कलर मध्ये. आणि मंदिराच्या कळसाचं पण दर्शन घेतलं. त्यानंतर जवळच असलेलं पुष्कर सरोवर पाहायला निघालो. रस्त्यामध्ये खूप सारे दुकानं होते, ते मस्तपैकी एक्सप्लोर करत गेलो, पाहत गेलो आणि पुष्कर सरोवरला पोहोचलो. ते सगळं वॉकिंग डिस्टन्स मध्येच आहे. तर मग वॉक करतच आम्ही पुष्कर सरोवरला आलो. पुष्कर सरोवरचे दर्शन घेतले, मस्तपैकी तिथलचा व्ह्यू एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी. आमचं सालासर बालाजी झालं, खाटूश्याम झालं, प्राचीन कुंडाचं दर्शन झालं, परत आपण शक्तिपीठाचं पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आलो जयपूरला स्टे करण्यासाठी. तर मग भेटूया उद्याच्या नवीन भागामध्ये. नवीन काय काय आम्ही एक्सप्लोर केलं, जयपूरमध्ये काय पाहिलं, अजून काय पाहिलं हे पाहण्यासाठी.